गाईच भाऊच्या धक्क्यावरून बोट आलेली आहे आता पाहू शकता. अशा प्रकारचं आपलं कोळी बांधवांचं जीवन असतं. आणि आता ही पावसाचे दिवस असल्यामुळे हिला लगेच आपण ते लोक डायरेक्ट खाडीमध्येच नेण्याचा आता प्रयास चालू आहे त्यांचा. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोळीवाडीचा नाखवा. तर आज आपली टूर आहे अलिबागला आणि पूर्ण फॅमिली असणार आहे आपल्याबरोबर. तसेच बहिणी, तसेच संदीप भाऊ, तसेच जागृती देखील आहे आणि पूर्ण बच्चे कंपनी. आणि कसं काय आहे अलिबाग ते पूर्ण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. तर गाईज फुल एन्जॉय होणार आहे. तर सपोर्ट करा आणि बघत राहा. इकडे दिपाळीची तयारी पण चालू आहे. गाईज सगळी तयार जाऊन खाली गेलेली आहेत. गाईच बॅगी ठेवायची तयारी चालू आहे. बघू शकता सकाळचे वाजलेले 6 आणि सर्वजण निघलेले आहेत. आपण पाहू शकता. गाईज हिमांशू आणि युग ना इकडं ही सगळी चिल्लर भरती इकडे बसलेली आहे. हे वरती मस्त पैकी मला मारलेला आहे. कुशल आहे, यश आणि मानस, छोट्या भाई पण आहे, संदीप भाऊ, राजश्री, जागृती, दीपाली आणि माधुरी. चला तर गाईज आता निघतो आम्ही अलिबागला. एकविरा माते की आई माऊलीचा मोरया. आपण वाडेघरच्या CNG पंपावर आहोत आणि CNG भरत आहोत गाडीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. गाईज आता आपण दुर्गाडी फोर्टवर आहोत, म्हणजेच फोर्टच्या दिशेने आपण चाललेलो आहोत आता. आणि आरमाराचं प्रमुख असं असलेलं केंद्रबिंदू जे कल्याण मध्ये आहे दुर्गाडी फोर्ट. गाईज आताच आपण रोडपाली जो एरिया आहे ना, रोडपाली सोडलेली आहे ना. आपण ट्रॉफिक पाहू शकता. सकाळचा टाईम आहे, भरपूर अशी ट्रॉफिक आहे या रस्त्याला. रस्ता एकदम क्लिअर आहे, असा खड्डे कुड्डे नाही रस्त्याला. ब्रिज मारून जायचं त्याला. गाईज आता वाजले सकाळचे 7:45 आणि आम्ही पनवेल मेन सिग्नल आहे ना पनवेलचा, तिथे आहोत आता. पाहू शकता आपण. गाईज या ब्रिजच्या खालूनच आपल्याला जायचं आहे आता. आपण पाहू शकता गोवा अलिबाग. राईट मारून आता सरळ जायचं आहे. मेन अलिबागच्या टनावर आम्ही आता आहोत आणि लगेच आता काहीतरी नाश्ता इथे करतोय शिवसागरमध्ये. पाहू शकता काय घेतलं यांनी. हिमांशुने घेतलेला आहे आणि आता आम्ही समोसा खाते. यांचं काय तमाशा कपत नाही अजून. चाय प्याला.
गाईज नाश्ता वगैरे झालेला आहे आता पनवेलला आणि लगेच आपण आता डबल अलिबागची वाट धरलेली आहे. गाईज समोरच आपल्याला कर्नाळा किल्ला दिसत आहे. कर्नाळा किल्ला गाईज पाहू शकता कर्नाळा अभयारण्य. चालू केला असेल तर नाही बंद आहे. त्या माणसं दिसतात गाईज आता आपण जो मुंबई गोवा मार्ग आहे ना महामार्ग तो आता नुकताच सोडलेला आहे आणि लेफ्ट मारून आपण ब्रिजच्या खालून गाडीत जातो. निघलं बरं ना. नाही निघताना चांगलं मुंबई ते बॅनर दाबू. अलिबागचं लांब आहे रेवस. गाईज आपण पाहू शकता JSW स्टील कंपनी. परत एकदा आपण गेल्या पहिल्या अलिबागच्या व्लॉगमध्ये पण आपण दाखवली होती ही कंपनी. आणि या साईडला लगेचच खाली आहे त्यातूनच कच्चा माल या कंपनीला येतो. कोण दिसू वातावरण चेंज झालं. काहीच समोरच आपण पाहू शकता शहाबाज गाव. शहाबाज अलिबाग शहाबाज गावची कमानी आहे. शहाबाज कोळीवाडा. चला ना अलिबाग चौपाटीला. नाही घाट डायरेक्ट आपल्या गाईज अलिबागचं हवामान एकदम प्रसन्नदायी आहे आणि आता आपण पाहू शकता आता लगेच आपल्याला अलिबाग बीचला आता आपण जाणार आहोत. आणि आपण रस्ता देखील पाहू शकता एकदम उत्तम प्रतीचा असा रस्ता आहे. गाईज आपल्याला ना कल्याणचे जे मच्छीवाले ताई भेटल्या ना तर त्यांचा आणि आमचा विचार झाला की आता आपण अलिबाग बीचला न जाता डायरेक्ट आता आपण डायरेक्टली काशीद बीचला चाललेलो आहोत. काशीद बीचला जरा पाणी चांगलं आहे ना त्यामुळं आम्ही इथे चाललो तेल लावायला घेतले तर तेल लावून बाहेर काढतील ना तेल लावून ठेवते. आता तिला मोठी आहे बहुत. गाईज चौल कोलिवाड्याचं आपण गणपती देवस्थान पाहू शकता. गणपती मंदिर माझी रविवारी आली ना आता हे भारी पाणी आहे पण
पाण्याची काय गरज आहे आपल्याला नाही पण बरं आहे सर ती बघा ती गाडी आणली बघा त्यांनी दिसली का हा मोठी गाडी आणली ठीक आहे डिझेल नेला असेल ते बी ते मशीन ते हे मग एक नाही काय आता तिथे काहीतरी ब्रिजचं काम करतात. पण रेवदंडा आहे ना रेवदंडा तो पूर्ण बीच वगैरे तसेच गाव वगैरे रेवदंडा गाव आपण सोडलेलं आहे आणि आता लगेच आता आपण कासिम कुठला काशीद बीच रेवदंडावरून 13 किलोमीटर आहे. आता आपण समोरच खाडी बघू शकतो समुद्र. मध्ये हा किल्ला आहे तो अकोला. बाबा तो कुठला किल्ला आहे किल्ला कोरलाई आणि तो खंडेरी खंदेरी उंदेरी समुद्रात किल्ला आहे तो कुठे आहे हे मोरू जंजिरा पुढे याच्याहून पुढे आहे. हा जंजिरा किल्ला 30 किलोमीटर बाबा जंजिरा लांब आहे तो हा मुरुड जंजिरा मुरुड जंजिरा तोरणा लाव, इकडे लाव. समजणे ना इकडे चुना किती लांब असेल माहिती आहे तुला? गाईज फायनली आम्ही काशीद बीचला आता पोहोचलेलो आहोत आणि पूर्ण काशीद बीचचा काय नजारा आहे तो आता दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर गाईज कंटिन्यू राहा. काशीद बीच म्हणजे अलिबागचा फेवरेट बीच आहे हा. तर पाहू. काशीद फायनल पोहोचलो बघू शकतो तुम्ही. दादू आम्ही ह्या जातीचे कोली पुढे तुला फिरवी किती पार्किंग आहे आपल्याला? 50 यासाठी कमी 50 50 गाईज 100 आता आपण जर आलो ना अलिबाग मध्ये काशीद बीचला तर पहिला पार्किंग द्यायला लागतं हा 50. काय बोलते आणि लक्षात काशी आहे मच्छी महाग दे लक्षात आता मच्छी काशी बंद आहे ना झाल्या उऱ्या बंद. डोळी चालेल मामा सुद्धा मला काय मिळलं पाण्याला जोड जास्त आहे आम्ही ह्या जातीचे कोली गाई बघू शकते जवला ना पण महाग आहे हे हे जवला याला पण काय आहे हे घेऊन ठेव बोनी कर इल्ले गाईज फायनली आता आपण काशीद बीचला आहोत. गाईज पूर्ण वालू आपण पाहू शकता. पूर्ण गोव्याचाच नजारा इथे दिसतं. काशीद बीच हा आंघोळ करायची आहे. गाईज फुल गर्दी आहे या बीचवर. एन्जॉय चालू झाले यांची आता. छोट्या बाई
हा ए बस ना मला ए हिमांशू ये गाई ह्यांच्या आता घोड्याची राईड होणार आहे युगान गाईज कुशल जागृती आणि छोट्या आणि दीपाली बसल्या ना आता गोऱ्यावर पलवतो ना जरा गाईज काशी बीचला पूर्ण एन्जॉय केलेला आहे आणि लगेच आता जेवायला बसले आपण पाहू शकता गाईज इकडे जागृतीला उपवास आहे उपवासाची भाजी शुद्ध शाकाहारी आणि इकडे चिकन बिकन आहे आणि भाकरी पाहू शकता भाकरी आणि चिकन पूर्ण राजेश्री आणि माधुरीने बनवून आणलेलं आहे आणि या आता जेवायला गाईज काशीत बीच वरून आता आपण डायरेक्ट अलिबाग बीचला तसंच रेवस आता म्हणजे काय करू आम्ही अलिबागच्या बीचवर जाऊ. गाईज पहिल्यांदा आम्ही काशीत बीच गेला आणि आता लगेच अलिबाग बीचला आता चाललेलो आहोत नंतर रेवस बीचला गाईज कंटिन्यू राहा बुगाटी का बुगाटी आता नाही येईल म्हणजे. नाही 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 लागत ते काय स्पोर्ट कार आहे सुपर कार आहे दोनच माणसांची आहे टर्न मारेला हो हो गाईज पाहू शकता स्पोर्ट कार त्यामध्ये दोनच माणसं बसू शकतात तो पण आता वळले निघते गाईज समोरच आपल्याला अलिबाग चौपाटी म्हणजेच अलिबाग बीच दिसत आहे आणि अलिबाग बीचचं देखील दर्शन आपण आता घडवणार आहोत आणि पाहत राहा तुम्ही गाईज आता आपण अलिबागमध्ये क्रीडा भुवन अलिबाग त्यामध्ये आता आपण गाडी पार्क केलेली आहे आणि गाईज पूर्णपणे अशी या प्रकारची एंट्री आहे अलिबाग बीचला
गाई इथं गोलवाला आलेला आहे, आपण पाहू शकता. आणि लगेचच घेतल्या कुल्फ्या. गाईज आपण एंट्री केलेली आहे अलिबाग बीचला. आणि समोरच आपल्याला युद्धातला रणगाडा दिसतोय. पाहू शकता अलिबाग नगर परिषद भारतीय सैन्य दलाकडून प्राप्त झालेला रणगाडा. लोकार्पण 16 दिनांक 25 डिसेंबर 2020. तर गाईज पाहू शकता भव्य दिव्य असा हा युद्धामध्ये वापरला जाणारा रणगाडा इथे दिसत आहे अलिबाग बीच. भरपूर अशी लोकसंख्या इथे दिसत आहे अलिबाग बीचवर. आणि समोरच आपल्याला अलिबाग फोर्ट देखील दिसत आहे, अलिबागचा किल्ला. चालव म्हणे ती. बीचवरून आपल्याला समोर दिसत आहे तो कुलाबा किल्ला आहे महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा कुलाबा किल्ला जलदुर्ग. आणि आपण पाहू शकता भरपूर अशी वर्दळ आहे या बीचवर. कुलाबा गाईज पाहू शकता अलिबागचं नेम. चालू केले का? हो. तर गाईज आता अलिबाग बीच वगैरे झालेला आहे ना. आता आपण रेवस बीचला चाललेलो आहोत, रेवस बंदराला. तर गाईज कंटिन्यू राहा. समोरच आपण पाहू शकता मांडवा जेटी. आणि आपण पाहू शकाल तर समोरच आपली मुंबई दिसत आहे, ही मुंबई आहे. आणि हा आहे ना, हा काशा खडक आहे, हा काशा खडक. आणि इथनंच सरला आपण बघितलं तर हा उरण आहे. आणि या साईडला हे ब्रिज आहे इथे. आणि या साईडला इकडं रेवसचा धक्का आहे. तर आता आपण रेवसच्या धक्क्याला जाणार आहोत. तर गाईज पाहू शकता किती भयानक असा नजारा दिसतोय. काशा खडक वगैरे, हा काशा खडक आहे. आणि ही बिल्डिंगी दिसतात, हे मुंबई आहे पूर्ण. आणि हा आहे मांडवा आहे, मांडवा जेटी, मुंबई. काशा खडक, उरण आणि रेवसचा धक्का. आता आपण रेवसच्या धक्क्याला जाणार आहोत. रेवस मार्गे आम्ही जात असताना आम्हाला हा पूर्ण देखावा दिसला. गाईज पाहू शकता किती मनमोहक असा देखावा आहे. आणि किती अलिबागपासनं किती जवळपास असा मुंबई आहे हे आपण पाहू शकता. आता आपण मिल्खत खार या गावाच्या नाक्यावर आहोत. आणि इथनं रेवस लगेच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे मिल्खत खार. आता पाहू शकता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:30. आणि आपण आता पोचलेलो आहोत रेवस जेटीवर. आणि पूर्ण रेवस बंदर जो काय आहे ना, तो पूर्ण आता दाखवण्याचा प्रयत्न आपण करूया. रेवस जेटी अलिबाग. याला पाय दुखायला लागला जरा. अलिबाग रेवस पाहू शकता पूर्ण कांदळवन आहे हा रेवसचा. आणि यामध्येच चिंबोऱ्यांची उत्पत्ती होत असते. आणि चिंबोऱ्या कोळी लोकांचं हे एक उदरनिर्वाहाचं एक साधन आहे इथलं. आणि या कांदळवनामध्येच त्यांना हा चिंबोरीचा प्रकार जो आहे तो मिळत असतो. आणि ते मुंबईच्या बाजारामध्ये आणत असतात. आपण पाहू शकता किती कसरत त्यांना करावी लागत असेल. किती घनदाट असे जंगल आहे हे कांदळवन. पाहू शकता काही अशा प्रमाणात हा रेवस बंदर दिसत आहे. या जेटीवर, रेवस जेटीवर या तुम्हाला बाईक दिसत आहे, ते पूर्ण या अलिबागच्या लोकांच्या आहेत. इथनंच हे चाकरमणी आपल्या मुंबईमध्ये तसेच पनवेलमध्ये दैनंदिन काम करण्यासाठी जात असतात. आणि या बाईक आपण पाहू शकता पूर्ण पार्किंग केलेली आहेत या जेटीवर. अशा प्रकारची जेटी आहे इथे रेवसला. महाराष्ट्र सागरी मंडळ रेवस प्रवासी जेटी रेवस बंदर. ही आताशी एक बोट इथनं गेली ती उरणची होती. आणि ही करंजाची आता इथे लागलेली आहे रेवस धक्क्याला.
प्रवासी बोट आहे ती. गाईज आपण आता रेवस जेटीवर रेवस बंदरामध्ये आहोत. तर गाईज या रेवसची कहाणी म्हणजेच आपण मागील जी आपली एक कहाणी आहे 17 जुलै 1947 रोजी जी रामदास बोट होती ती मुंबईवरून चाकरमान्यांना घेऊन येत होती. तर ती चाकरमान्यांना घेऊन येत असताना मध्येच आपल्याला आपण मागे जो दाखवला तो मुंबई आणि अलिबागच्या मध्ये जो खडक आहे काशा खडक, त्या खडकाला टोकली गेली. वादळवारा असल्यामुळे कॅप्टनला दिसलं नव्हतं, टोकली गेली. त्यामध्ये बहुतांश चाकरमानी हे मरण पावले आणि याच बंदरामध्ये ते चाकरमानी येणार होते. तर गाईज खरोखर अलिबाग आहे, आपण पाहू शकता. गाईज भाऊच्या धक्क्यावरून बोट आलेली आहे आता, पाहू शकता. अशा प्रकारचं आपलं कोळी बांधवांचं जीवन असतं. आणि आता ही पावसाचे दिवस असल्यामुळे हिला लगेच आपण ते लोक डायरेक्ट खाडीमध्येच नेण्याचा आता प्रयास चालू आहे त्यांचा. गाईज पाहू शकता प्रवासी बोट आपल्याला दिसत आहे, ती उरणवरून आता रेवस बंदरात येत आहे. आणि अलिबाग ते रेवस हा मुख्य असा या अलिबाग आणि मुंबईला जोडणारा मुख्य असा जलमार्ग आहे, आपण पाहू शकता. बघा कशी एकदम ताई सावकाश. गाईज पाहू शकता उरणवरून आलेली बोट ही रेवस बंदरामध्ये लागलेली आहे. बाई तांबाट्या बघ रे आपला पहिलाच बघ तांबाट्या सेम. गाईस रेवस जेटीवर म्हणजे रेवस बंदरावर आपल्याला घोड्यावरचा देव म्हणजेच आपला मल्हारी मार्तंडाचं दर्शन होतं आहे, आपण पाहू शकता. गाईज प्रवासी रेवस बंदरामध्ये उतरताच जी लालपरी आहे महाराष्ट्र शासनाची त्यामार्फत आतमध्ये म्हणजेच अलिबाग मार्गे प्रवास होत असतो.